नांदेड लव्हफेअर ऑनर किलिंगची पूर्ण सत्यकथा। कधी प्रेम इतकं खोल असतं की ते जपण्यासाठी माणूस सगळ्यांशी लढायला तयार होतो, पण काही समाजांना प्रेम स्वीकारताही येत नाही आणि तेव्हा प्रेमाची किंमत जीवाने मोजावी लागते। ही नांदेड ऑनर किलिंगची वेदनादायी कथा आहे। दोन तरुण हृदयांची, जातीवादावर उभी राहिलेल्या प्रेमाची आणि समाजाच्या कठोर विचारांनी तुटलेल्या जीवनाची। नांदेड परंपरा आणि आधुनिक स्वप्न यांच्यामध्ये अडकलेलं शहर। याच शहरात सक्षम टाटे राहत होता। शांत, नम्र, मेहनती, कुटुंबाला हातभार लावणारा आणि प्रत्येकाला आदराने वागवणारा मुलगा। दुसरीकडे जवळच राहणारी आंचल ममिडवार, वरच्या जातीतील कुटुंबात वाढलेली, संवेदनशील, भावुक, पण कठोर नियमांच्या चौकटीत अडकलेली। दोन घर, दोन संस्कृती, दोन वेगळे विचार, पण हृदयाची दिशा मात्र एकच होती। प्रेमाची सुरुवात मोठी नव्हती, एक हसू, एक हलका हाय आणि सुरू झालेली छोटी छोटी संभाषणं। हळूहळू बोलणं सवय झाली, सवय जिव्हाळ्यात बदलली आणि जिव्हाळा प्रेमात परिवर्तित झाला। 3 वर्ष दोघांनी हे प्रेम मनापासून जपलं। आंचलला सक्षममध्ये सुरक्षितता वाटत होती आणि सक्षमला आंचलमध्ये समाधान दिसत होतं, पण या प्रेमावर जात नावाची मोठी सावली होती। आंचलच्या घरी मुलींसाठी नियम अत्यंत कठोर। कोठे जातेस, कोणाशी बोलतेस, फोनवर काय आहे, सगळं तपासलं जात असे। आणि एक दिवस तिचा फोन हिसकावून घेण्यात आला। त्यात आढळलं फोटो, संदेश, कॉल, सक्षमसोबतचे खास क्षण। घरात संतापाचा स्फोट झाला। वडिलांचा राग, भावांचे आरोप, आईची असहायता आणि त्या क्षणी वडिलांनी उच्चारलेले शब्द, जे संपूर्ण भविष्य बदलून गेले, त्याच्याशी बोललीस तर त्याला संपवू, हे वाक्य आंचलने स्वतः सांगितलं। वर्षानुवर्षे वाढलेला राग, हा राग काल परवाचा नव्हता, तो काही दिवसांचा नव्हताच। संपूर्ण 3 वर्ष ही भावना मनात सडत आणि पेटत राहिली। 3 वर्ष आठवणी सडल्या, अश्रू कोरडे पडले, जखमा निखायांसारख्या जळत राहिल्या। हळूहळू दिवसेंदिवस त्या घरातल्या लोकांच्या मनात एकच विचार वाढत गेला, हा जिवंत राहू नये। दर रात्री ते हेच स्वप्न पाहत होते। शेवट काळ पुढे गेला, पण मन शांत झालं नाही, उलट धोकादायकपणे स्थिर झालं। आता भीती नव्हती, शंका नव्हती, दुसरा विचार नव्हता, फक्त एक निर्णय, खून करायचाच। खुनाचा रक्तरंजित अध्याय। 3 वर्षांनी त्या अंधाया घरात एक नवा अध्याय सुरू झाला। जीव घेण्याचा निर्दयी, असह्य अध्याय। कटाक्षाने फोनवरील चर्चा, बाहेरची हेरगिरी, आतल्या खोलीत बंद बैठक आणि टेबलावर ठेवलेलं एक नाव, सक्षम। त्या नावावर लाल रेषा मारण्यात आली। खुनाची योजना पूर्ण झाली, निर्णय अंतिम झाला। आणि मग 27 नोव्हेंबर 2025 आला। नांदेडची सकाळ शांत होती। थंड हवेची झुळूक, लोकांची धावपळ आणि निवडणुकीची गर्दी, पण कोणालाही कल्पना नव्हती की आजचा दिवस एका तरुणाचा शेवट घेऊन येणार आहे। सक्षम त्या दिवशी नेहमीसारखा एका छोट्या बाकड्यावर बसला होता। निरागस चेहरा, कसलाही संशय नाही, कसलाही ताण नाही। त्याला कल्पनाही नव्हती की आज त्याच्या जीवनाचं शेवटचं पान लिहिलं जाणार आहे। सकाळ शांत होती, पण सक्षमभोवती अदृश्य सावली फिरत होती। 3 वर्षांच्या रागाची, द्वेषाची आणि निर्दयी योजनेची। ज्या घरात 3 वर्षांपासून रक्तरंजित योजना तयार होत होती, त्यांनी या दिवसाचाच निर्णय घेतला होता, आज हे काम होणारच। हल्ला संध्याकाळ, सुमारे 6:30। सक्षम मित्रासोबत बसला होता। तेवढ्यात काही वाहनं आली, 2 बाईक, एक कार।
त्यातून वडील, भाऊ आणि काही साथीदार उतरले. कसलाही इशारा नाही, कसलंही बोलणं नाही. शस्त्र काढलं आणि थेट गोळी झाडली. सक्षम खाली कोसळला. हल्लेखोर थांबले नाही. जवळचा मोठा दगड उचलला आणि त्याच्या डोक्यावर वारंवार आदवला. निर्दयी, हृदयद्रावक, क्रूर. काही मिनिटात सर्व काही संपलं. आंचलचा हृदय पिळवटून टाकणारा क्षण. घटना कळताच आंचल धावत आली. तिला पाहवत नव्हतं. सक्षमचं रक्ताळलेलं शरीर तिच्या समोर होतं. ती कोसळली. आक्रोश करत रडत राहिली. ती म्हणत होती, त्याने काय केलं होतं? तो माझ्यावर प्रेम करत होता. माझ्यामुळे त्याला मारलं. तिच्या वेदनांना शब्द नव्हते. शेवटची भेट. दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कारापूर्वी आंचल पुन्हा आली. तिच्या हातात हळद, सिंदूर, पवित्र दोरा, फुलांचा हार. तिने सक्षमच्या कपाळावर सिंदूर लावला, गळ्यात दोरा बांधला, फुलांचा हार घातला आणि म्हणाली, हा माझा नवरा आहे आणि कायम राहील. हा क्षण हृदय फोडणारा होता. कायदेशीर कारवाई. गुन्हा नोंदवण्यात आला. 302 खून, 34 समान हेतू. SC सेंट अत्याचार प्रतिबंधक कायदा. आर्म्स अक्ट. वडील अटक. दोन्ही भाऊ अटक. सहभागी लोकही अटक. तपास चालू झाला. शस्त्र कोठून आलं? योजना कशी आखली? जात हे प्रमुख कारण होतं का? आंचलची भूमिका स्पष्ट होती. वडील आणि भावांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी. ही घटना सांगते, जातीवादाचं विष, घरातील अत्याचार, खोट्या प्रतिष्ठेचं ओझं, तरुण प्रेमावरचा अन्याय, एका निर्दयी हल्ल्याची क्रूरता, एका मुलीची असह्य वेदना. ही केवळ प्रेमकथा नाही, हे समाजाच्या कठोर वास्तवाचं प्रतिबिंब आहे. समाप्ती. प्रेमाला स्वीकृती हवी असते, शिक्षा नाही. पण जिथे प्रतिष्ठा माणसापेक्षा मोठी होते, तिथे निरपराधांचा बळी जातो. सक्षम गेला. आंचल तुटली आणि समाजाने पुन्हा एकदा जातीच्या नावावर एक जीव गमावला. आपण ऐकता आहात जीवन ज्योती टॉक्स. ह्या घटनांचा प्रवास भावनांच्या माध्यमातून